नमस्कार सर. नमस्कार. हा सर, मागील आठवड्यामध्ये आपला अंदाज घेतला होता सर. तर अनेक शेतकऱ्यांचे त्यामध्ये प्रश्न होते की म्हणजे ते लातूर बीड साइड तिथे पाऊस हो. पडलेला नव्हता. आणि तर नक्कीच सर, शेतकऱ्यांना आता ह्या आठवड्याभराचा अंदाज कसा राहील, पाऊस कसा राहील या संदर्भात सविस्तर माहिती द्या शेतकऱ्यांना. गेल्या आठवड्यातल्या अंदाजानुसार पाऊस पडलेला आहे तो विदर्भामध्ये हो. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे, धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे, जळगावमध्ये झालेला आहे, कोकण किनारपट्टीला झालेला आहे. आता कसं आहे की जुलै महिना हा मुळातच कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील पावसाचा आहे. ह्या काळात बीड आणि लातूर जिल्ह्यात पाऊस होत नसतो आणि त्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय त्रोटक असतं, कमी असतं आणि ज्या होतात त्या हलक्या सरी होतात. त्याच्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अनुभवानुसार त्यांना माहित आहे की फार पाऊस पडत नाही. परंतु तरी देखील जेव्हा काही अनुकूल वातावरण तयार होतं स्थानिक स्वरूपामध्ये, तेव्हा मात्र काही विभागात भाग बदलत पाऊस पडत असतो. अशी परिस्थिती गेल्या आठवड्यामध्ये होती. एक हलका कमी दाब पूर्व विदर्भात आला होता आणि त्याचाही फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना भागातही पाऊस वाढलेला होता. आज इथून पुढच्या जर 8 दिवसाचा अंदाज आपल्याला द्यायचा झालं तर आपल्याला असं दिसतंय की साधारण 2च दिवस आता पाऊस राहणार आहे, म्हणजे कधी की 9 आणि 10 तारखेपर्यंत. त्यानंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात एकदम कमी होणार. म्हणजे विदर्भातला पाऊस उघडणार आहे, उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे, जवळपास उत्तर मराठवाड्यातलाही पाऊस उघडणार आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यांमधून आता शेतकरी पावसाची अपेक्षा करतायत तिथे तिथे ढग दिसत होते, ते ढगही दिसणं कमी होणार आहे. एक प्रकारचा खंड आता आपल्याला बघायला मिळणार आहे 11 तारखेपासून काही दिवस पुढे. मग जेव्हा खंड असतो तेव्हा सगळीकडेच खंड नसतो तो. काही भागात स्थानिक वातावरण तयार होतं, तिथे पाऊस पडत असतो. एखादा कमी दाब तयार होतो, तो मग पूर्व विदर्भात पाऊस देऊन जातो. कोकणात पाऊस कंटिन्यू पडत असतो. तर अशी साधारण रचना असते जुलै महिन्याची. हो सर. मात्र जुलै महिन्याचा उत्तरार्ध जो असतो, 15 जुलै नंतर वातावरण बदलायला सुरुवात होते. त्यामुळे 14 आणि 15 तारखेला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पण चांगल्या प्रकारचा मान्सून सरी होणार आहेत. 15लाही होणार आहेत. त्यानंतर मग 17, 18, 19 असं पुन्हा वातावरण तयार होईल आणि जे लातूर, सोलापूर आणि धाराशिव, सांगली पूर्व आणि सातारा पूर्व भाग आहे, ह्या ठिकाणी खूप कमी पाऊस झालेला आहे. तर हा पाऊस साधारणपणे 17 तारखेनंतर वाढेल, आता एक आपला प्राथमिक अंदाज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 19 तारखेपासून अतिशय चांगला पाऊस सुरू होणार आहे परत. आणि जो पाऊस म्हणजे यापूर्वी आपल्याला जुलैत जो कमी पाऊस पडलेला आहे किंवा जूनमध्ये कमी पाऊस पडलेला आहे, ती कसं हळूहळू मग आपल्याला चांगल्या पावसाने सुरू होईल. म्हणजे जूनमध्ये कमी पाऊस पडत असतो आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये, कोकणात पडतो. जुलैतही तीच परिस्थिती सुरुवातीला 15 तारखेपर्यंत राहिलेली आहे. मात्र आता उत्तरार्धामध्ये जुलैच्या फार चांगला पाऊस राहणार आहे आणि त्याची सुरुवात 17-18ला थोड्याफार प्रमाणात होईल, 14-15लाही पाऊस असेल. परंतु 19 तारखेपासून वातावरण अतिशय पोषक राहील आणि आमचा अंदाज आहे की 22-23 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि ते जर महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं तर महाराष्ट्रामध्ये शेवटचा जुलैचा आठवडा हा एकदम मध्यम ते जोरदार पावसाचा राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही पावसाची वाट शेतकरी बघतायत त्यांच्यासाठी तो अंदाज महत्वाचा आहे. परंतु जिथे पिकं पेरलेली आहेत, पिकं पाण्यावर आहेत, पावसाची वाट शेतकरी बघतायत, अशा ठिकाणी मात्र आपल्याला अंदाज महत्वाचा असतो. कारण मी जे जिल्हे सांगितले की बीड असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली, वाशिम किंवा लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये देखील किंवा छत्रपती संभाजीनगर, जालन्यात पावसाचं प्रमाण तसं कमी झालेलं आहे आणि या ठिकाणच्या पावसाची गळत 19 तारखेनंतर भागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत संयमापलीकडे शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाहीये. हो सर. हा सर, नक्कीच सर. तेच शेतकरी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट केलेलं आहे. कारण की त्यांना पाऊस जसा पाहिजे तसा पडलेला नाही, त्यामुळे त्यांनी कमेंट्स केलेले आहेत सर. आणि नक्कीच त्या शेतकऱ्यांना आता 19 जुलै पर्यंत संयम ठेवावाच लागणार आहे. कारण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. जी आहे ती परिस्थिती सत्य हवामानाची आपण सांगत असतो. हा सर, म्हणजे रिकामं सांगून खुश करण्यात काही
म्हणजे मोठ्यापणा सांगण्यात नक्कीच. आणि शेतकऱ्यांना 11 जुलैपासून थोडीशी उघडीप मिळेल, म्हणजे शेतकऱ्यांना कामे करण्यास वेळ मिळेल अशी पण ज्या परिस्थिती. विभागात आता नाशिक सारखा असेल, बुलढाण्यासारख्या काही जिल्ह्यातले तालुके आहेत, मेखर वगैरे, त्या ठिकाणी कंटाळे शेतकरी पावसाला, तर त्या ठिकाणी पावसाची उघडीप मिळेल. हा सर, नक्कीच. मीच बुलढाणा जिल्ह्यातील रेकॉर्डिंग घेणार आहे आणि आम्हाला खूप हं. पाऊस पडलेला आहे सर. हो. हा सर, तर नक्कीच आमच्या इकडचे शेतकरी उघडीपसाठी वाट पाहतात आणि काही भागातील शेतकरी पावसासाठी वाट पाहत आहेत.